brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काय म्हणता पुणेकर निवडून येणार धंगेकर ही टॅगलाईन पुणेकरांनी लोकसभेला ऐकलेली असेल. रवींद्र धंगेकर पुण्यातलं एक महत्त्वाचं नाव. काँग्रेसमध्ये होते, त्यांनी काँग्रेसमधनं लोकसभेची निवडणूक लढवली, त्यांना जनाधार मिळाला, पण ते निवडून येऊ शकलेले नाही. त्यानंतर त्यांनी विधानसभेची सुद्धा निवडणूक लढवली, तिथेही त्यांना अपयश आलं आणि मग त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पुण्यामध्ये शिवसेनेला वाढीला मदत होईल, धंगेकर त्याच्या संदर्भातलं काम करतील असं सगळं म्हटलं जात होतं. पण आता महानगरपालिकांच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये धंगेकरांच्या मुलालाच महानगरपालिकेची उमेदवारी मिळणं आता मुश्किल झालेलं आहे. धंगेकरांचा मुलगा हा नगरसेवक पदासाठी उभा राहतोय, पण ज्या वॉर्डातनं त्याला उभा राहायचं आहे तो वॉर्ड भाजप काही शिंदेंच्या सेनेला द्यायला तयार नाही आहे. आणि म्हणूनच आता प्रणव धंगेकर जो रवींद्र धंगेकर यांचा मुलगा आहे त्याने थेट अपक्ष फॉर्म भरायचा निर्णय घेतलेला आहे. थेट वडिलांना न जुमानता त्याने अपक्ष फॉर्म भरायची तयारी केलेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भातलं सूतोवाच स्वतः रवींद्र धंगेकर यांनी केलेलं आहे. रवींद्र धंगेकरांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीच्या वाटाघाटी चालल्या आहेत, ज्या पद्धतीनं भाजप ही शिवसेनेला पुण्यामध्ये ट्रीटमेंट देते, त्या अर्थाने अशा पद्धतीनं वाटाघाटी करू नये आणि शिवसेनेने निर्णय घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. लाचारासारखं भाजपकडे जाऊ नये असं सुद्धा रवींद्र धंगेकर म्हणतायत. आणि ज्या पद्धतीच्या जागा दिल्या जात आहेत त्या जागा ना भाजप तिथे निवडून आलेले आहे, ना शिवसेनेची तिथे ताकद आहे. अशा जागा भाजप हे शिवसेनेला देऊ करते आणि याचाच बळी खरं तर रवींद्र धंगेकर यांचा मुलगा सुद्धा पडला आहे. रवींद्र धंगेकर यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधनं त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर याला उमेदवारी हवी आहे, पण ही उमेदवारी काही मिळायला तयार नाही आहे. ही जागा आहे ती भाजपकडे जात आहे आणि भाजप ही जागा शिवसेनेला सोडायला तयार नाही आहे. वडिलांनी प्रयत्न केले, शिवसेनेकडे सुद्धा जागा मागायचा प्रयत्न केला, पण ही जागा मिळत नाही असं लक्षात आल्यानंतर आता त्यांचा मुलगा थेट अपक्ष निवडणूक लढायला तयार झालेला आहे. रवींद्र धंगेकरांचं म्हणणं आहे की माझा प्रयत्न आहे की मुलाने शिवसेनेकडनं धनुष्यबाणावर निवडणूक लढवावी, पण जर त्याचा निर्णय झालेला असेल आणि त्याला जर ती जागा सुटत नसेल तर त्याच्या पाठीशी ते उभे सुद्धा राहायला तयार आहेत. त्यामुळे पुण्यातल्या शिवसेनेमध्ये नेमकं काय चाललंय हा प्रश्न सातत्याने उपस्थित होते. आपण कालसुद्धा या सगळ्या संदर्भात बोललो होतो. कालसुद्धा एक बैठक पुण्यातल्या रॅमी ग्रँड या हॉटेलमध्ये पार पडली होती, ज्याच्यामध्ये नाना भानगिरे जे शिवसेनेचे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत ते तडकाफडकी त्या मिटिंगमधनं निघाले होते आणि काहीसा चेहरा त्यांचा रडवेला सुद्धा झाला होता. याच्यामध्ये जे आपण बघतो की शिवसेनेचे जे नेते होते त्यांची बैठक पार पडलेली होती. विजय शिवतारे हे त्या बैठकीला उपस्थित होते आणि विजय शिवतारे आणि नाना भानगिरे यांच्यामध्ये काहीसा वाद झाला होता. विजय शिवतारे यांना पुण्यातल्या जागांबद्दल माहीत नाही आहे आणि ह्या सगळ्या वादामधनं या बाचाबाचीमधनं नाना भानगिरे तडकाफडकी निघाले होते आणि ते त्या बैठकीमधनं त्या ठिकाणावरनं निघून गेले होते. त्यानंतर आपण बघतोय की नीलम गोरेसुद्धा आल्या, त्यांनी सुद्धा म्हटलं की आम्ही या सगळ्या संदर्भात विचार करतो आहे, ते काही नाराज नाहीत वगैरे असं सांगितलं. पण ही सगळी जी नाराजी आहे, ही सगळी धुसफूस आहे, ती काही लपून राहिलेली नाही. कारण त्याच्या एक दिवस आधी नीलम गोरे यांच्या घराच्या बाहेरच शिवसैनिकांनी आंदोलन पुकारलं होतं. त्यांना नीलम गोरे यांची भेट घ्यायची होती, कारण त्यांचा आरोप होता की ज्या लोकांना तिकीट दिली जात आहे त्या लोकांकडनं म्हणजे ओळखीतल्या लोकांना तिकीट दिली जात आहेत, पैसे घेऊन तिकीट दिले जात आहेत असा थेट आरोप खुद्द शिवसेनेतल्याच लोकांनी केला होता, शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी केला होता. ज्या जागा भाजपने दिलेल्या आहेत म्हणजे शिवसेनेला पुण्यामध्ये साधारण 35हून अधिक जागा हव्या आहेत, पण भाजप केवळ 15 ते 16 जागा द्यायला तयार आहे. आणि त्या 15 ते 16 जागासुद्धा अशा आहेत की जिथे भाजपचे ना उमेदवार निवडून आलेले आहेत ना शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे हमखास पडणाऱ्या जागा या शिवसेनेला दिल्या जात आहेत असा आरोप हा रवींद्र धंगेकरांचा आहे. आणि म्हणूनच ही जी बैठक आहे, या चर्चा आहेत त्या कुठेतरी फिसकटत आहेत. भाजप ज्या पद्धतीनं वागतंय शिवसेनेशी पुण्यामध्ये, त्यामुळे शिवसेनेतले जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते काहीसे नाराज असल्याचं सुद्धा या सगळ्यामधनं समोर आलेलं आहे. रवींद्र धंगेकरांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी मी पोहोचवणार आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीच या सगळ्या संदर्भातला महत्त्वाचा जो निर्णय तो घ्यावा. आता दुसरीकडे त्यांची बोलणी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत सुद्धा चालू आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का, ह्याचं जे उत्तर आहे ते गुलदस्त्यात आहे. आणि हा मी जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तोपर्यंत सुद्धा या प्रश्नाचं काही उत्तर मिळालेलं नव्हतं. एक जी बातमी समोर आली होती त्यानुसार जी महाविकास आघाडीची बैठक झाली होती त्या बैठकीला पवारांच्या पक्षाचे नेते आलेले नाही आहेत, त्यामुळे त्यांना बाजूला सारूनच आपण पुढे जायला हवं असा सगळा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत सुद्धा घेण्यात आलेला आहे.
अशी शक्यता वर्तवली जाते की अजितदादा आणि शरद पवारांचा पक्ष एकत्र येईल, पण अजूनही त्याची शक्यताच वर्तवली जाते. दुसरीकडे आता शिवसेनेने सुद्धा प्रयत्न सुरू केलेला आहे की आपण अजितदादांसोबत पुणे महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवावी, जेणेकरून आपल्याला हक्काच्या जागा मिळतील, आपल्याला सन्मानाच्या जागा मिळतील आणि आपला जो पक्ष आहे तो पुणे शहरामध्ये वाढू शकेल. रवींद्र धंगेकरांचं सुद्धा तेच म्हणणं आहे. जर आपल्याला जागाच लढायला मिळालेल्या नाही आहेत, निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये हार जीत होत राहील, पण कार्यकर्त्यांना निवडणूक लढायला मिळायला हवी, ते रणांगणात उतरायला हवेत. आणि जर ते तसं झालं नाही तर पुणे शहरामध्ये शिवसेना पक्ष कसा वाढणार, हा सुद्धा त्यांचा प्रश्न आहे. आणि या सगळ्यामुळेच या सगळ्यावर कुठलाही तोडगा हा अद्याप निघू शकलेला नाही आहे. त्यामुळे आता रवींद्र धंगेकर सुद्धा त्यांच्या मुलाला थांबवू शकत नाही आहेत. जर शिवसेनेकडनं उमेदवारी मिळत नसेल तर थेट अपक्ष लढायला त्यांचा मुलगा तयार झालेला आहे आणि त्याला थेट आता रवींद्र धंगेकरांचा नाईलाज असतो पाठिंबासुद्धा आहे, कारण शिवसेनेकडनं त्यांना ते तिकीट मिळू शकत नाही आहे. त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की शिवसेना यातनं काय मार्ग काढते. ज्या सन्मानजनक जागा शिवसेनेला हव्यात त्या भाजप देणार का भाजप एक प्रकारे शिवसेनेला पुण्यामध्ये दबाव तंत्र वापरणार, हे सगळं आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण रवींद्र धंगेकरांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं, शिवसेनेची पुण्यातली अवस्था आहे त्याच्याबद्दल काय वाटतं, या सगळ्याबद्दलची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.